ही रिक्षा तुम्ही बघताय का? पुण्याची रिक्षावाला संघटना रिक्षाला जेवणाचं ताट लावून फिरतेय. संघटनेचं नाव आहे बघतोय रिक्षावाला संघटना. सगळं कसं युनिक आहे. देशासह महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सर्वच राष्ट्रीय पक्ष आणि छोटे पक्ष आपला प्रचार करतायत. पुण्यातील बघतोय रिक्षावाला संघटनेनेही पुणे जिल्ह्यातील 4 लोकसभा जागा ज्या आहेत ते लढत आहे आणि त्यांच्या पुण्यातील उमेदवाराला जेवणाचं ताट हे चिन्ह मिळालेलं आहे आणि त्याचा अनोखा प्रचार पुण्यातील रस्त्यावर ते अशा प्रकारे करतायत. ते रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ही संघटना आहे आणि त्या रिक्षावाल्याच्याच माध्यमातून त्यांनी आपल्या रिक्षावरती अशा प्रकारे आपलं चिन्ह जे आहे जेवणाचं ताट चिटकवलेलं आहे. जे उमेदवार आहेत पुणे लोकसभेचे मनोज वेताळ माझ्यासोबत आहेत. काय नेमकं तुम्हाला चिन्ह दिलंय, तुम्ही कशा प्रकारे प्रचार करताय आणि काय मुद्दे असतील? नमस्कार, मी मनोज वेताळ, पुणे लोकसभा उमेदवार. आमचे मुद्दे असे आहेत की आमच्या वाढलेल्या दर पावत्या असतील, RTOने लादलेले आमच्या अनावश्यक जे नियम आहेत, पासिंगचे उदाहरणार्थ पासिंगचे म्हणा, RTO पुण्यात येऊन कारवाई करते. ओव्हरलोड भरला की ओव्हरलोड जे माल भरतात त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. परत आमच्या रिक्षा बांधवांच्या त्यांच्या समस्या असतील, टू व्हीलर, झोमॅटो, स्विगी व कॅब चालकांच्या यांच्या दरांमध्ये फरक असल्या कारणाने आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे. तुम्हाला चिन्ह काय मिळाले आणि लोकांसाठी काय करणार? आता आम्हाला जेवणाचं ताट हे चिन्ह मिळालेलं आहे. सर्वच उमेदवार, आमचे जे 4 उमेदवार आहेत त्यांना जेवणाचं ताट मिळालेलं आहे. आणि राहिला प्रश्न लोकांसाठी ज्या प्राथमिक गरजा, आम्ही ज्या क्षेत्रातून येतो ह्या सर्वसामान्यांच्या गरजा आहेत. आमचं रेट वाढणे असेल किंवा दर असतील, वाढलेल्या पावत्या असतील, महागाईवर विषय असेल, प्रामुख्याने आमचा जोर असेल की आमच्या जे लादलेले नियम आहेत, जे बंधनकारक जे नियम असंविधानिक, त्यांनी ते कमी करावे. जे वाढलेले दंड आहेत त्यांनी. तुम्ही खरं तर हा अनोखा प्रचार करता, याची चर्चा सगळीकडे आहे ताट रिक्षावर. ताट हे असं की यासाठी की आम्ही ह्याच्यावर स्टिकर लावले, आमच्या 4 उमेदवारांचे फोटो लावून हे ताट हे सॅम्पल आम्ही मतदारांपर्यंत पोचून त्यांना आम्ही आकर्षित करू इच्छितो की आम्हाला मतदान करा. आम्ही तुमच्या समस्या व आमच्या रिक्षा बांधवांना, जे झोपी गेलेले जे टू व्हीलर असेल, कॅब असेल, या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी हे ताट आम्ही त्यांना सॅम्पल म्हणून आणि आमचं स्टिकर लावून त्यांना आम्ही पुढे चालतो. शहरभर रिक्षा फिरवतो. रिक्षा असेल, टेम्पो असेल, टू व्हीलर असेल, कॅब चालक असेल, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही हा प्रचार चालू आहे. नक्कीच आपण पाहतोय की बघतोय रिक्षावाला संघटनेकडून 4 उमेदवार पुणे जिल्ह्यात उभा करण्यात आलेले आहेत आणि त्यांना ताट हे चिन्ह मिळालं आणि त्याचा अनोखा प्रचार पुण्यासह जिल्ह्यातील सर्व उमेदवारांसाठी अशा प्रकारे रिक्षावर जेवणाचं ताट चिटकवून केला जातोय. बाकी काही असो, बघतोय रिक्षावाला संघटनेचा प्रचार व जोरदार आहे, नाही का? सचिन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.